अजित कनसे यांनी लिहिलेले शालेय परिपाठाचं पुस्तक हे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या हाती आलं आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून परिपाठाला एक शिस्त आली। रोज 15 मिनिटे चालणारा परिपाठ 30 मिनिटे चालायला लागला। मुलांना परिपाठाची इतकीच आवड लागली की उत्सुकतेने दररोज आज काय सुविचार असेल, आज कोणती बोधकथा असेल, मुले उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागली आणि स्वतः पुढे येऊन परिपाठाला सर आज आम्हीच पुढे बसणार म्हणून म्हणायला लागली। कारण याच्या आधी जेव्हा बोधकथा सांगायची वेळ यायची तेव्हा मुलं म्हणायची आज कोणती बोधकथा सांगू, आज कुठला सुविचार सांगू, हा प्रश्न आमचा कायमचा निकाली निघाला। एवढंच नाही, याच्यामध्ये सामाजिक, क्रीडा किंवा वैज्ञानिक अत्यंत म्हणजे जेवढे काही क्षेत्र याच्यामध्ये असतील त्या सर्व क्षेत्रांचा समावेश करून अशा प्रत्येक क्षेत्रातल्या महान व्यक्तींचा दिनविशेष याच्यामध्ये दिलेला आहे। ऐकावं ते नवलच ह्या बॉटम लाईन मधून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली आहे। म्हणजे त्यांना पण एक उत्सुकता वाढलेली की काय आहे दररोजच्या परिपाठामध्ये ऐकावं ते नवलच मधून काय आपल्याला ऐकायला भेटेल, वाचायला भेटेल। आणि मला असं वाटतंय की जेव्हा माझ्या शाळेत हे पुस्तक आलं तेव्हा किंमत पाहून मला पण वाटलं अरे एवढी मोठी किंमत आणि आपण हे पुस्तक घ्यायचं, परंतु प्रत्येक ग्रंथालयामध्ये प्रत्येक शाळेमध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं हे पुस्तक। कारण किमतीकडे आपण पाहिलं नाही पाहिजे। असं म्हणतात की यू नो द प्राइस ऑफ एव्हरीथिंग बट द व्हॅल्यू ऑफ नथिंग। कारण किमतीच्या पलीकडे याचं मूल्य खूप मोठं आहे आणि म्हणून मूल्य संस्कारासाठी प्रत्येक शाळेमध्ये असायलाच पाहिजे हे असं पुस्तक आहे। मी घेतलंय, माझ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी काही सवलतीच्या दरात प्रती मागवल्यात। मला वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक त्यांच्या ग्रंथालयामध्ये आणि परिपाठासाठी असायलाच पाहिजे। धन्यवाद।